काय म्हणालीस तू? तिने स्वतःहून तुला फोन केला होता? हो, कशासाठी? माझ्याकडून पैसे मागण्यासाठी. तिला का पैसे हवे होते? अरे आता माझ्या पैशाचा वापर तिला तुझ्यावर हल्ला करण्यासाठी करायचा होता. आधीचा प्लॅन फसला होता, आता नव्याने हल्ला करायचा प्लॅन फसू नये म्हणून ती पुरेपूर काळजी घेत होती. काय म्हणालीस तू? माझ्यावर हल्ला? हो, पण तिने माझ्यावर हल्ला करण्यासाठी तुझ्याकडे का पैसे मागितले? कारण आधीचा हल्ला करण्यासाठी याच घरातून चेक दिला गेला होता, हे विसरू नकोस विश्वंभर. अलकनंदा मॅम, पण तुम्हालाच का बोलवलं? कारण तिने आधीच श्रावणीला मूर्ख बनवलंय आणि आता मला मूर्ख बनवायला बघत होती. पण तिला हे माहित नाहीये की मी विश्वंभरची बहीण आहे आणि मी किती हुशार आहे याची तिला मुळीच कल्पना नाहीये. माझ्या भावावर हल्ला करण्याआधीच मी तिचा डाव उधळून टाकीन. काय इन्स्पेक्टर, हा? तुम्ही या शुभ आणि श्रावणीच्या नादी लागून माझी चौकशी करायला आलात? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आमच्या आउट हाऊस मध्ये त्या वैशालीला कोणी आणून ठेवलं तर माहितीये तुम्हाला? हो, मीच घेऊन आले होते तिला. नाही नाही, ती घेऊन आली असेल पण म्हणून ती गुन्हेगार नाही ठरत ना. पृथ्वी, गुन्हेगार कोण आहे कोण ठरवणार? अर्थातच इन्स्पेक्टर ते आहेत ना इन्स्पेक्टर इथे, ते ठरवतील. दोषी असेल तर आरोपीला कोर्टात नेतील आणि कोर्ट ठरवेल. तू जरा गप्प राहा. हा इन्स्पेक्टर, तुम्हाला माहित होतं ही जे काही आता बोलली ते? हो. अरे वा, तुम्हाला माहित असून सुद्धा तुम्ही काही बोलत नाही आहात. कमाल आहे. माझ्या भावावर हल्ला करणाऱ्या मुलीला ही श्रावणी घरात आणून ठेवते, त्या श्रावणीला तुम्ही क्लीन चिट देता? कमाल आहे. नाही, असं नाहीये, क्लीन चिट नाही देते. श्रावणी मॅडमची पण चौकशी होणार आहे. कधी?